आज सकाळी काही स्वयंपाक केला नव्हता आणि माझा उपवास पण होता. ते म्हणे, "मला काही आज जेवण करायचं नाही. फक्त सकाळी ना सोयाबीनचा नाश्ता करून गेले होते. मग स्वयंपाक काही बनवला नव्हता. मग माझ्यासाठी ना दुपारी इथं साबुदाणे बनवून घेतले, कारण माझा उपवास होता म्हणून." आणि त्याच्यानंतर खुशीला आहे ना खेळायला कोणी नव्हतं आज सोबत, तरी अशी कपडे काढून बसली होती ती. तिच्या सगळ्या कपड्यांना प्रेस करत होती. तिला म्हटलं, "आता थोडा आराम करून घे." मग तिला झोपून दिलं. त्याच्यानंतर मी थोडा आराम केला आणि त्याच्यानंतर ना ह्या वस्तू भेटल्या होत्या तिला. कारण दशमाताचा उपवास चालू आहे ना, तर बायांनी तिला आहे ना जेवायला बोलवलं होतं. त्यांच्या घरून ना एवढा काही सामान भेटला होता आणि 2-3 दिवसापासून हा सामान वरतीच होता. तिला म्हटलं आता ठेवून देते. कारण जो तिच्या फ्रेंडला घेऊन येते घरी आणि सगळ्यांना सामान दाखवते, की मला एवढा सामान भेटलाय. तिला म्हटलं, "असं प्रत्येक वेळेस काढण्यामध्ये तोडून टाकशील, आता ठेवून देते," म्हटलं. तर ना सगळं सामान पॅक करून ठेवून दिलं होतं आणि संध्याकाळी झाली होती. म्हटलं आता स्वयंपाक बनवून घेते. तर आज स्वयंपाकमध्ये तळलेल्या मिरच्या, कढी खिचडी होती आणि भरपूर दिवसापासून कढी खिचडी खाल्ली नव्हती. यांना म्हटलं आज कढी खिचडीच बनवते आणि सकाळपासून त्यांनी बी काही खाल्लं नव्हतं. माझा बी उपवास होता. मला पण उपवास सोडायचा होता म्हणून मी कढी खिचडीच बनवली होती आज. तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.